मंडळी, आपल्या लाडक्या शंकरा शितलीच्या आयुष्यामध्ये सुरू होणार आहे एक नवीन अध्याय. चला बघूया ते त्याला कसे सामोरे जात आहेत तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या लाडक्या गावकऱ्यांना. ए बाबा, चल चल पटापटा चल. तिकडे आतमध्ये जेवणाचा टेबल आहे, सरळ जाऊ दे. यार झाली का तयार? तयार झाली का? पाण्याचा बाटला आणला का? पाण्याचा बाटला पाण्याचा बाटला मध्ये ठेवलाय मध्ये ठेवलाय. ती कर आणि एक काम कर, जेवण वाल्याला सांग जेवण घे बनवायला. चल. करतोय करतोय मामा. अरे काय करतोय? रात्रीच्या 12चा मुहूर्त आहे का? सकाळचा मुहूर्त आहे ना? त्याला सांग बुंदी पाडायला घे. तासाभरात येते ना वाढा. सांगतो सर काय सांगतो करतोय का तुम्ही? इकडे ते गुरुजींनी केळीची पानं सांगितली, त्याचं काय झालं? कोण गेले आणायला? मामा पेटलाय कशाला? शंकरा गेला घेऊन. मरीन पेटलाय मला सांगतोय. ए बाबा, अरे काय इकडं? अरे तू का पाया पडतीस? मी काही गुरुजी आहे का? ऐक, एक काम करा, ती फुलं हार सगळी ती व्यवस्थित ठेवा. गुरुजी आता ये लगेच येताच. हा हा. अहो काकू, तुमचं काय चाललंय? त्या मृणाला तयार व्हायला सांगा ना. ओ पप्पा, मीच मुरणार आहे. तू मृणाला आहे? हो, ते पदर घ्यायची प्रॅक्टिस करत होते. नाही पदर घ्यायला पाहिजे, संस्कार आहे आपला. वा वा वा, छान दिसतेस तू. मेकअप झालाय तुझा? हो झालंय, त्याच्या बाकी आहे ते मी करते नंतर. वा 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 वा, अयो माझी पोरगी. एक मिनिट सेल्फी काढू. सेल्फी काढ एकच. हा. अरे तू दिसत का नाही ओ मला? पप्पा, वर धरा. तुम्ही मग सगळे अर्धे फोटो टाकता. हो. ऐक वा, ऐक. एक काम कर, हे टचअप आहे का नाही, शिवलीला सांग, तिला सगळं माहिती. पटकन तयार होईल. शिवली कुठे? ओ पप्पा, नका टेन्शन घेऊ. शिवली आणि शितली दोघे आल्यात, ते आतमध्येच आहेत, ते करतील. ही बघा. मामा, शितली तू इथं काय करते? हित म्हणजे इथं काय करते म्हणजे काय करते? पत्रिका घेऊन स्वतःच आलेले ना, आमच्या मुरनालच्या लग्नाला यायचं म्हणून आलोय मामा. अगं तसं नाही ग, आता ती एकटी आहे का? तिला पोरं झालेत. पोरं बकरी हाय वय ती पोरं व्हायला. नाही पार झालंय म्हणा, पार हा, झालंय. हा, हा. आमचा बाबू झालाय म्हणा. नाही तेच म्हणतोय. अगं बाळ बाळ झालंय म्हणा. हा बाळ झालंय ना ग. आता ह्या लग्नाच्या एवढ्या सगळ्या गडबडीत ह्या दोघांकडे कोण आहे का बघायला, म्हणून म्हणतोय. तर मावशी म्हणून कमी पडणार आहे मी कुठं? नाही, ती- मावशी हाय सांभाळायला. हो की नाही सोनू माझी? वा 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 वा. खरंय. आणि मामा काय हो तुम्ही? मी लग्नाला येणार नाही असं होईल का? माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीचं लग्न आहे. माझ्याशी बोलली नसते, मी आले नसते तर. बरोबर आहे. एक बरं केलं सा, मामाचं काय बी घेतलं नाहीस. काय ग? करे मामा. कान फाट फोडी. असं उडून मारीन. कान फाट. काय बोलत तुम्ही? असं काय करता? अहो म्हणजे मामी व गेली मुरनाल. मी बी देखना चिकन आहे, तुम्हाला काय माहित नाही का? नाही माहित आहे. अरे तिकडे शेतात मी राबतोय ना उन्हाळ्यात, त्याच्यामुळे करपलोय. पोट गोर आहे, दाखवू का? अहो मामा, तुमची पोर लग्नाला आली आणि तुम्ही अजून तसेच आहे ती हो. बदललेच नाही. शितले, तुम्ही लोक ना पटापट मोठं होत रे. तुझं बघ ना, लग्न झालं, पोरं झालं, आता ही बी जाणार सासरी. आम्ही इथे एकटंच राहणार. मी एकटं पडू देते होय मामा. मी आपण खेळू दोघं. आपण वाजवू. कान फाटून हिला सांग बरं जरा. मी येते मुरनालच्या जागेवर. हा. टेन्शन नका घेऊ. हो हो, आई तिची तयारी करा पटकन. होय, होय, होय. गुरुजी कुठे आहे? त्यांना सांग. गुरुजीला घेऊन या ना. तुम्हाला कळत कसं नाही? अरे हुबला का? तुला तरी काल विचारलं होतं का नाही मी केळीची पानं आणणार आहेस का नाही? मामांनी मला पाठवलंय आत्ता. ही कुठं? ए मोहिते, ही इकडे. इधर ही ठेव की खाली वाईस. हा, ही ठेव रे करते. हा, यात मी ठेव. हा, हॅलो. शंकर्या. हा बोल रे. मी करतो तुला. इकडे हा, ती कदम मामाच्या पुरीचं लग्न आहे ना, मी मदतीला आलोय. ते घर कामाला बोलावतात ना याला सगळीकडे. लग्नात जातोय काम करायला. नाही. ते म्हणतात ना, मांडवाखाली काम केल्यावर लगीन जुळतंय.
याचं सगळंच फसलंय हा, एवढी कामं करता याचं लगीन महिना झालंय अजून. बाबा पुढे टिटवे मी गप्रा व्हायचा सांगतोय कशी आहेस तू मी बरी आहे, बरी तू आहे कसा ना? आहेस? मी पण मस्त आहे एकदम आणि तू कशी काय आली मला वाटलं येणार नाहीस तू का? नाही वली बाळांती नाहीस म्हणलं येशील का हे नाही पागल बिगल झालायस का? झाले की 6 महिने. आता कसली राहिली वल्ली बाळंतीन मी. काय आता मुरनालचं लग्न आहे, माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीचं लग्न आहे, यायला नको वय. वड लागते रे. मी बी लय वाट बघत होतो नाही माहेराची वड लागती, होय इथं गावात यायची वड लागते, गावच्या माणसांची वड लागती. गावचं बोलते ते हा. गावचंच की, आणि गावचंच की. कसं आहे आता लगीन सराई म्हणल्यावर यायला नको म्हणतील, झाली शितली सासरकडच्याचीच झाली, हो. माहेरी सरली असं म्हणतील हो, नाही नाही लोक बोलतात लोकांचं काय हो आहे की ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. बाळ आहे मेंढी हाय डोळे फुटले वय तू तर थोड्या ते काय कोकरूला घेऊन वो 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 करणार आहे वय बाळ हाय शितलीचा बाळ हाय आमच्या हा माहित आहे मला ती बाळंतीन झाली तेव्हा तिच्याच गावात होतो मी काय बोलतो? माझं ही डाळ द्यायला आलतो ना तिथं आता गिरायक वाढलेत माझ्याकडे ना हा. फोन करायचा एक, त्याला काय होते जरा वजर आलो होतो म्हणून बर हा असू दे. मी बघू का व्हायच पागल बिगल झालायस विचारतोयस, बघ की बघ बघ गड आहे ना माझ्यासारखं आहे ना, क्यूट क्यूट. गोड आहे तुझ्यावर गेलं सेम जिजूनवर गेलाय आमच्या जिजूनवर हिच्यावर तू आम्हाला नाग बघितलं बस काही एकदम याचं नाग बघ कसलं तरतरीत आहे असं वाट लावलंय की कापताय कापताय गप्रा साने लईच बोलती टिटवी हँडसम आहे जिजून हाय हाय तेवढ्यातलं तेवढ्यात मला बसक्या नाकाची बोलली. ती बघ कसं बघतोय माझ्याकडे आले ले 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 ले. ओय रकुंड देव वो हो वो. तुला माहित आहे का मी कोण आहे मामा हाय शंकर्या मामा हाय जगत मामा हाय गावातल्या सगळ्या पोरींच्या बाबांचा मामा हाय थोबाड फोडीन तुझं मामा नाही म्हणायचं शंकर्या मामा बोलायचं मामा नाही मोठा झालास की मामा बोल अंकल म्हणायचं इंग्लिश मध्ये हा चल शंकर अंकल हा अंकलच म्हणायचं अंकल मध्ये कळत नाही मामा आहे का काका अंकल अंकल म्हणायचं अंकल म्हणायचं अंकल म्हणायचं नाव काय ठेवलं ग शिवांश. आयला कठीण आहे भारी नाव ठेवलं ग शिवांश कोणी ठेवलं ते आमचे एक मामा आहे ते गणेश सागडे, त्यांना लय प्रिय आहे नाव हे हो? शिवांश. मी शिवांश बोलायचे, ते म्हणले नाही शिवांश. चांगला आहे की ग पण नाव शिवांश म्हणजे शिवाचा अंश शंकराचा अंश. शंकराचा अंश का गुताडा झालाय ग शितले, केसाचा गुतडा हे बघ की अडकलंय. येडीच आहे ही. येडमट नाही तर काय, अगं गुत्ताडा नाही होणार मग काय होणार येडमट डोक्याचं. कसं कसं लग्न आहे ग तुझं, कशी धूळ साचली अजून डोक्यात, रात्री केस नाही धुतले वय, मस्त रिटा शिके काय लावायची, कंडिशिंग फिंडिशिंग करायची, मस्त अशी मुलायम झाले पाहिजेत केस. हा रानावानात फिरायची सवय आहे तुला, जरा ही ध्यान ठेवायचं. आणि कसं असतंय लग्नानंतरचं पहिलं इम्प्रेशन असते की नाही नवऱ्यासमोर, त्याच्यावर ठरतंय सगळा संसार. ते लई मॅटर करते, लक्षात ठेव. हुंदाड्यागत नुसती हिंडू नको. एक्सपिरियन्सचे बोल हाय शितलीचे. हे शितली मला पण शिकव हा, पम्यासमोर असं एक्सप्रेशन झाडते ना मी माझं बघतो. तुला काय ग सांगायची गरज लागते वय, तुला लई एक्सपिरियन्स आहे. पकड जरा बाळ, हा धर. चल. आणि ऐ लग्न हाय तुझा आज, पोरीच्या जातीने जरा नजाकतीनं चालावं. चालली फेंदार शिकल्या गुताडा झालाय. काय बाई मला कळत नाही. चल आले नीट कसं बाय ग बाई, चल पट्टा पट्टा तिकडं लागेल मुहूर्त टळलं. मावशीकडं कोण आहे मी? मावशी आहे, थोडासा जड आहेस. तस निक्की काय काम आहे तुझं? माझं काय मला हायतलंय का मग तू नको सांगू मला इकडं कसलं बुजगावण्यासारखं मग कशाला म्हणजे बाळाला नीट धरा आधी असं धरते तर. नीटच धरलंय मी, मला नको शिकवत. तुझ्या बापान तरी तुला असं धरलं होतं का कधी हा? शितलीन शिकवलंय, मावशी हाय मी. नाही मला नाही सगळं तू त्या हातात कुठं धरते मान नको सोडू अशी, मान नको सोडू इड्या मान नाही कळतंय. सोडायची तू कसलं घाबरले ना? अगं असं नसतं ती बाळ एकदम बारकी असतात ना, त्यांना त्यांची मान धरता येत नाही. मग एका हातानं मान धरायची आणि एका हातानं असा सपोर्ट द्यायचा आणि असं छातीजवळ धरायचं असतं
काय त्यांना छातीचे ते हृदयाचे ठोके ऐकले ना त्यांनी लई भारी वाटतं त्यांना पोटात असतात तेव्हा तीच करतात ना ऐकत असतात सगळे लई शेफ वाटतं त्यांना हां मग त्यांना बरं वाटते हां मग झोप लागते मन रमतं कुठून केला कोर्स कुठून शिकलंस हे सगळं आगे जनरल नॉलेज आहे जनरल नॉलेज मला शिकवत नाही कोणाकडे गेलेला सांग की शंकर्या मामा सुपाऱ्या आणल्यात कुठं ठेवू मड्यावर ठेव माझ्या सुपाऱ्या कुठे ठेव पाटाजवळ ठेव तिकडे त्या इकडं हम्म. बाळ कोणाचं आहे आमच्या शितलीचं बाळ आहे वा 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 मामा लई गोड आहे बाळ हो पण मामा बोलायला तू हानी चल मामा म्हणते मला मामा नाही तर काय बोलणार असून हे बघ, ए शंकरे मामा ए शंकरे मामा मामा कशाला बोलतो रे ए जनरेटरचं पैसे दे की हा ती दत्ताकडनं घे हा मी दत्त आहे हो हा याच्या तुझ्याकडे नाही पैसे माझ्याकडे कुठं आलं ते कदम मामा बोलले तुझ्याकडून घ्यायचे म्हणून नाही खिशातनं काढ हो, हो, ते हो. बाळ कोणाचं आहे रे हा बाळ कोणाचं आहे आमच्या शितलीचं बाळ आहे काय लय गॉड आहे रे हो चल येतो शंकरे मामा तुझा बाप शंकर मामा मामा म्हणते ती सगळी उगाच आपली हो ग तुला नाही रे गुंड्या लाज नाही वाटत आमच्या शितलीचं बाळ आहे काय आमच्या शितलीचं बाळ आहे शितली बाई तुझी आहे काय हा गपस की शितली काय तुझी आहे का मग हळू बोल की वाज. हळूच बोलती शितली आमच्या काय आमच्या शितलीचं बाळ आहे फक्त एवढं बोल मग शितलीचंच बाळ आहे की आमच्या करत बसू नको कळलं ना तुझं काय नाही तिचं बाळ हाय तुझं फक्त हे आहे टिटीवर मी थोबाड फोडीन तुझं मी तुला सांग हिम्मत केली असतीस ना शितलीच्या बाळाचा पप्पा म्हणून मिरवला असता अख्ख्या गावात हे बाळ माझं आहे अभिमानानं सांगितलं असतंस थोतार तोंड्या माझी शितलीची वाळे यांच्या शितलीची वाळे आता नाही झाली हिंमत नाही बोललो झालं आता काय रडत बसू का चला की पुढं तिथंच कशाला आडायचं सगळ्याचं पुढं नाही झाली हिंमत नाही झालं लग्न प्रेम तर करू शकतो आता तर शितली पण नाही करता येणार बाळावर तर करू दे की प्रेम हा? मजनूची अवलाद लय कटाळा आलाय मला तुझ्या या वाक्यांचा लय बोर झाली वाक्य पाठ झाली आता मी बोलल तुझ्या ओय वतीने मोहिते टोप धरा सम्या! ओय जड आहे बटाटी आहे ते जड आहे जड एवढं जड आहे ओय धर आत नेऊन ठेव सम्या. काय हलवत चाललाय तो बय मंदिरातलाय तो खोचा पडला ना मीटिंग भरवतील ते निघतात अय शंकर्या काय बावली बरोबर काय खेळतोस बाहुलं नाही बाहुली कुठं आहे ती बाळ हाय बाळ बाळ हो कोणाचं आहे आमच्या शितलीचं बाळ आहे शितलीचं बाळ तुझ्याकडं हो काय पाळणागर खोलला का काय सम्या, होय, होय, एक काम कर गावातली अजून 3-4 बाळ घे आणि हुई करत फिर काम आहे होय. हा चांगली आयडिया आहे शंकर्या हो ऑन सिरियस नोट काय जिच्याबरोबर लगीन करायचं तिचा पोर खेळवतोयस तू माझ्यासारखा असताना टच बी केला नसता पम्या काय बी बोलू नको बारके बाळ आहे ती त्याचा काय दोष आहे दोष बाळाचा नाही आहे दोष तुझा आहे वेळेवर हे काय अहो माझ्या बाल माझ्याकडे रडलं नाही ना नाही रडले हा, नाही रडलं. खेळतय ती माझ्याकडे रडतच नाही एकदा पण रडलं नाही बाळ लय झाक सांभाळतोय मी काय बोलते शितली तू शंकराला हाय की नाही तुझ्या गावी घेऊन जा बाबूला सांभाळायला आणि तुम्ही दोघे जा फिरायला बाकी हा सांभाळेल बाबूला तिकडे जाऊन दुसऱ्या बाळाची तयारी करा त्या दुसऱ्या बाळाला ह्यो सांभाळेल मग तिसऱ्या बाळाची तयारी करा त्याला पण ह्यो सांभाळेल थोबाड फोडीन टिटवे लई बोलायला लागलीस ना तुझी चोच आडकीत त्यात धरीन आणि खाटकन मोडीन मग कसं बोलतोय मला पम्या बरोबर बोलतोय तू. खरंच चांगलं सांभाळलंस ना सांग. आणि ते बी कसं एकदम गपगुमान कुशीत निसतंय बाळासनी कळतात आपली माणसं ओय भाऊजी कुठे त्यांना आवडत नाही असलं लग्न बिग्न लय बोर होतात ते त्यांच्या मित्रांबरोबर गेलेत फिरायला लई ना तुझा नवरा ए मित्र महत्वाचे का लेकरू महत्वाचं नीट बोल की. त्यांना सांगा लय असतंय बाळाचं आता एकटा जीव नाही राहिला तुझा 2 जीवाची झाली असतो आणि बाळाचं करायचं म्हणजे लय असतं हा दुपटी बदला लंगोटी बदला तीट लावा नजर काढा धुरी द्या लय काय काय करायचं असतं बाळाचं हा आता बघा कशा हिरडे आली आहेत आता दात सळसळत असतील ना
मग ती सगळं बघावं लागणार, शिशू काढावं लागणार, हाय का नाही? कपडे बदलायचे, रडायला लावल्यावर शांत करायची, जेवण भरवायचं. कोण करणार? पप्पा करणार का नाही? मग केवढं असतं बाळाचं. ओग ओग माझी गुंडी. हो. शंकर्या कोचिंग क्लास येस एकदम फर्स्ट क्लास. मी काय बोलते ऐक शितले, खरंच ह्याला घेऊन जा. म्हणजे मग बाळ रडलं पण नाही, एवढं झाक सांभाळलंय, सगळं करेल. म्हणजे ते जोजवणं करेल, भरवणं करेल, हागमुत काढेल, सगळं करेल. करीन मी, तू नका सांगूस मला. सगळं करीन. माझ्या शितलीचं बाळ, शितलीचं बाळ आहे ते मी करीन सगळं. हा, आली मोठी शानी सांगायला. कर की. शितले तू कवा बी फोन कर मला. तू मला फोन केला ना, तुझ्या एका फोनवर मी पळत येईन. बाळाचं सगळं करीन, मला नाही वाटायचं काय, होय का नाही? सगळं करायचं तुझं, सगळं करणार. तू पण आता मोठा झाला का नाही, जरा 1-2 वर्ष थांब. 2 वर्षांनी काय कर, आपल्या गावात आहे का नाही चैत्राची जत्रा असते. हा, तवा ये. मग मी तुला खांद्यावर बसवीन, खांद्यावरून जत्रा दाखवीन, मग तुला पाळण्यात बसवीन, पवाय पण शिकवीन. ना जत्रात मजा करू. ते 2 वर्षाचं होईल तोपर्यंत तू संट्याच राहणार आहेस काय? तू ही लई बोलते मला. लई बोलते म्हणजे कसं आयुष्यभर ना तू संट्याच राह. राहीन मी सांगत्या. तुला काय करायचंय? आली मोठी शहाणी सांगत्या. तू जा की तुझी कामं कर. मी माझी कामच करते. आली मोठी ती तुला ती काय सांगितलं होतं कदम मामानी? पुरीचा मेकअप करायला सांगितलं होता, केला का? जा तिच्याकडे बघ. आली मोठी सांगते आम्हाला. आणि स्वतःला पण थोडीशी पावडर लाव, नाही तर वरड आलं ना तुला बघून घोडं भित्रल. आयो मार नको. हा जा. हुंदाडत्या नुसती गाव देवीला बोकड सोडल्यागत. बघ कसं बोलतोय ह्यो. आता लय बोलतोयस तू, लय मग ती बोलतोयस. कसं बोलती? आणि ते वळू पण घेऊन जा. ओय ये गे खुळखुळ्या वाजून खेळवायचं असतं बाळाला. आले मी. खळखळ्याची गरज मी असताना. मी काय म्हणतो, शंकर्या मामा पाळणा केंद्र कसं वाटतंय नाव? जात काम कर तुझ्या. जा काय थांब जा तू. हा ओग कसं बोलतेत ना. ओय मदतीची ऍक्टिंग. या खरी ना काम सांगतो. वरात आली मदत करतो. नाही ग बाबा, तुला नाही कोण ओरड तर गुंड्या, तुला नाही कोण ओरड. खरखर का लागते का छातीत? ते जरा हवा पालट झाली ना, त्याची पाण्यात बदल झालाय त्याच्यामुळे थोडस. मग तू जरा तुला कळलं पाहिजे ना शितले. त्याची पाण्याची बाटली वेगळी आणायची, दुधाची वेगळी ठेवायची, पाण्याची वेगळी ठेवायची. तुला कळना झालंय. तू आपलं काहीतरी औषधं बिवषधं नाही ना करताय? औषध देते त्याला. कशाला? आपले घरचे उपाय काय कमी आहेत का? आईला विचारायचं, सासूला विचारायचं, किती गोष्टी आहेत आपल्याकडे करण्यासाठी. काय कर माहिती का, आपला सुती कपडा असतो ना, आधी आळशीच्या बिया घे, त्या तव्यावरती चांगल्या भाज आणि मग त्या सुती कपड्यात भर आणि त्याच्यानंतर हलगत आपल्याला शेक द्यायचा. पण डायरेक्ट शेक नाही द्यायचा बरं का. ती काय सुती कपडा असतोय ना, तो जरा वाईच कोमट होऊ द्यायचा. आणि मग आपल्याला कोमट लागला म्हणजे बाळाला एकदम चटका लागणार. त्याची त्वचा एकदम बारीक अशी नाजूक असते ना, त्याच्यामुळं मग त्याला काय करायचं, कोमटचं पण कोमट झालं का नाही, मग अलगद 1, 2, 3 असं थोडं असं एकदम थोडा शेक द्यायचा आहे का नाही. त्याच्यानं बरं वाटतंय. हो ग माझी बाबडी. किती काळजी करशील सगळ्यांची शंकर्या. काळजी काय गे, नेहमीच आहे आपलं. माझी आजी पण हीच करायची. मला ना लहानपणी आपलं सर्दी खोकला पडसं सारखं व्हायचं. मग माझी आजी काय करायची माहिती का, ती तांदूळ घ्यायची कापडात, ती गरम करायची आणि ती छातीवर लावायची. बरं ती लग्न का नाही करत? लग्न करून टाक. किती दिवस एकटा राहणार आहेस? आता नाही वाटत आतनं. म्हणजे आता असं होतं की आता कशाला करायचं लग्न, आणि काय ज्याच्यासाठी थांबायला पाहिजे तेच नाही थांबलं आपल्यासाठी, तर आता काय थांबायचं. नाही असं वाटतं नको आता. वाटलं तर लगेच दुसऱ्या दिवशी करीन, पण आतनं नाही वाटत आता. नको वाट बघू शंकर्या. बघितलं ना, मी पुढे निघून आले. अरे हे तुझ्यासाठी कोण थांबलंय हे बघ. यांना काय वाटतं, यांना वाटतं ह्याच्यासाठी थांबलोय आपण. नाही आपण नाही थांबलो कोणासाठी. हा, आपण आपल्याला बाबा लय व्याप आहे. लग्न केलं तर वाटूळ होईल माझं. तुला सांगतो, बायको आली ना माझी, मग ती असं एकदम ही करल. ती म्हणाल, ह्या मैत्रिणीशी का बोलतो, ही कोण आहे शितली, हिला का भेटायला जातो. मग मला तुझं काय करता येणार नाही. मग तुझं काय करता नाही आलं तर मग तुझ्यापासून लांब होईन की अजून. हा, मग म्हणून नाही करत लग्न. आणि शंकर्या म्हणजे साधा आहे का, शंकराने लग्न केलं ना मग विसरून जायचं. मग शंकर्या फक्त बायको होता, मी आणि माझी बायको. बायको म्हणली उठ की उठणार, बायको म्हणली बस की बसणार. म्हणून नाही करत लग्न. ओ ग, चांगलं नाव ठेवलंय, चांगलं नाव ठेवलंय, शिवांश. शिवांश, शंकराचा अंश, शिवांश. इधर दी.
माझं बाल गते झालं होतं बरं ओंकाराचा अंश. ए घरी गेलं की पप्पाला वराड व्हायचं हा त्याला म्हणावं काय वाटतं का नाही तुला इकडं मी एकटा फिरतोय तिकडे सगळ्या गावात आणि माझं नाव सांग बरं का म्हण शंकर अंकल भेटला होता लय भारी बेस्ट फ्रेंड झालाय माझा मला चैत्रात जत्रत फिरवणार आहे आणि दम पण दे म्हणावं आईनं किती गोष्टी एकटीनंच करायच्या जरा येत जा की आईच्या मदतीला हा सांग बरं का हा. आली बरं. चल लवकर शिवल्या. शितले शितले चल ते वराड आले बघा हा. जा लवकर काय रे हे काय आहे असं ते झालं हे बाळाला असले पैशांच्या सवयी नाही अगं लावायच्या पैसे खाऊसाठी ती आपलं ही रीतभात असते अगं आगलाई बाळाला पहिल्यांदा बघितलंय ना असं चल वराड आलाय चल चल ए आलो वरडी आले ओय! केवळ कमाल. ही सिरीज पाहताना हसता हसता कधी डोळ्यात पाणी येतं कळतही नाही. डायरेक्ट काळजाला हात घालता. फारच टचिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल परफॉर्मन्स. बघूया हसरसे काय म्हणतात प्रसाददा. स्किट या पार्श्वभूमीला विनोदी हा इतिहास आहे ना किंवा ही पार्श्वभूमी आहे त्याची. स्किट जीव घेणं कसं असू शकतं तर ते सचिन गोस्वामीकडनं आणि तुमच्या सगळ्यांकडनं शिकायला पाहिजे की एखादं स्किट जीव घेणं पण असू शकतं तर ते या पद्धतीने असू शकतं. पृथ्वी मला असं वाटतं खूप मोठं स्टेटमेंट आहे कदाचित पण पुलं जर आज जिवंत असते ना तर ते हळहळले असते कारण त्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये शंकर्या नाही म्हणून. आणि तुम्ही दोघांनी ती लव्ह स्टोरी इतक्या उंचीला नेऊन ठेवली आहे इतक्या प्लॅटॉनिक लेवलला नेऊन ठेवली आहे की ते बघताना प्रचंड घुसमट होते की संपवा एकदाच आहे असं होतं आणि त्याला निव्वळ कारणीभूत तुमचा परफॉर्मन्स आहे. नमा पृथ्वी तुमच्या दोघांसाठी प्रचंड टाळ. मजा आली खूप मजा आली. सई. स्पूकी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं शंकर्या आणि शितली ही सिरीज नसून हे इमोशन आहे आणि हे हास्य जत्रेने दिलेलं गिफ्ट आहे आम्हाला. म्हणजे माझे तर सतत डोळे भरून येत होते. दृष्ट लागण्यासारखा परफॉर्मन्स केलात. खूप मजा आली आणि तुमच्या तिघांचा बॅलन्सिंग ॲक्ट खूप सुंदर होता. मृणाल खूप सुंदर दिसतेस. प्लीज दृष्ट काढास. आणि हां सुरुवातीचं पासिंग एकदम रिअलिस्टिक होता. मजा आली त्यांनी मजा आली. मंडळी ड्रायव्हर अरुण कदम आणि त्यांचे रूम पार्टनर्स गेलेत एका खानावळीमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची महाथाळी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. वेज थाळी चला बाबा वेज थाळी खाऊया. कोण आहे का कोण आहे का. आले बसा बसा मला वाटलं बुके चालू केलं की नाही बोला ना. एक राईस प्लेट मिळेल. होय भाकरी का चपाती भाकरी द्या. आणि भाज्या दोन्ही आणू ना. चालेल चालेल. दोन्ही आण. Yes, yes. नमस्कार ताई. नमस्कार. अरे काय म्हणता कसे नमस्कार नमस्कार कसे का बरं आहे का. मस्त आहे किती दिवसांनी आलात तुम्ही. गावाकडे गेलो होतो जरा गावाकडे गेलो होतात का? बसा बसा बसा. बरं ताई ताई बोलती भूक लागलेली आहे काही गरमागरम असेल तर द्या गाड्या. 5 मिनिटं पटकन गरमागरम चपात्या टाकते. 5 मिनिटं कळ काढा आले मी. ह्यांना आणि काय झालं निवडणुकीत हरले का काय. नाही नाही चुकून स्वतःचा एबी फॉर्म त्यानं गिल्ला. म्हणजे हो? काय नाही स्वतःच्या मालकीचा ट्रक होता ना तो विकला लावणी बघायला. का हो म्हणजे काही नाही याचा वाढदिवस होता. आम्हाला म्हणाला लावणी बघायला जाऊया. पैसे नको खिशात. मग ट्रक विकला आणि स्वतःचा आणि आम्ही गेलो लावणी बघायला. वै ते मजा आली का नाही मग. कुणालाच मजा नाही आली.
दत्त्या कुठे दत्त्या आता हाताला घावत नसतोय, मोठा माणूस झाला तो. म्हणजे मोठी स्टोरी आहे त्याची. कसली स्टोरी? काय झालं, गावाला गेला होता तर तिथं 2 पक्षांमध्ये आपापसात भांडणं सुरू होती. अरे बापरे. एक पक्षाची 4 माणसं फॉर्म भरत होती. हा याने लावलं डोकं. बापरे. अपक्ष म्हणून उभा राहिला, निवडून आला ना. दत्त्या त्याच्या एरियाचा नगरसेवक झालाय. काय सांगता माय का? दत्तू नगरसेवक झाला ना. दाढीवरच्या आणि अंगावरचे केस वाढलेले बघून लोकांना अनुभवी माणूस वाटला तो. निवडून दिला. आता 200 रुपयासाठी इथं काम करणार आहे होय. नाही खरंय खरं. आता तो दत्तू शेठ, दत्तू अण्णा झालाय. माझी गोची झाली नाही तर काय झालं? helper नाही हो. वय. मला सगळं करायला लागतं, लय पाय दुखतात हो. मग कशाला पाय दुखवून घ्या दावाय? हेल्पर जावाय ना. मग ह्याला ठेवा कामावर. हा ट्रक विकला ना, हा घरीच असतो सध्या. हेल्परचं काम करू मी? हेल्पर आहे मी. त्याला फोडू वासाड्या. हेल्परचं काम काय वाईट आहे? हेल्पर नाही तर काय? काही नाही. मला सांगा मजुरी काय द्याल तुम्ही? तसे मग 200 रुपये देते दिवसाला, पण आता नवीन आहे म्हटल्यावर 150 देईन. अरे फक्त 150 रुपये. अरे फक्त काय फक्त 150 रुपये रोज. रोजचे 150 म्हणजे महिन्याचे 4,500 झाले ना. कमी झालं? आणि तेवढंच नाही, हे जर टिकले ना तर वर्षाला 2 कपडे देईन. हे काय, मी काम करायचं ना वर्षाला 2 कपडे. गरम गरम तेलात वडा म्हणून सोडी ना. हे हसण्याचं कॉमन रिझन आहे. हे दाखवणारे लोकांना तुम्ही वर्ष 2026 काय आहे? वर्षाला 2 जोडी कपडे देईन आणि रविवारी अनलिमिटेड ह्यांना ते स्वीट देईन. अनलिमिटेड स्वीट होय. देणार? हा. म्हणजे मी मागल तेवढं स्वीट देणार होय. अरे वा 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 वा, जाम भारी. म्हणजे मला माझ्या म्हणजे अजून एक असं तुम्ही देणार मला केलं देणार, तरी. देणार. वा, मला जाम भारी मजा येणार. म्हणजे आता गुलाबजामुन अरुण भाऊ. मला खायचं. आवऱ्यासारखं होतं. नशीब बघ. नशिबान केवढी साथ दिलेली आहे. पटकन नोकरी लागली. अरण्या पटकन हो म्हणून टाक. अरे कसं हो म्हणू, मला हे जमल काय वाचाड्या, मला शंका वाटते. अरे तुलाच जमल. अरे ड्रायव्हर आणि हेल्पर ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. कसं बोलतो हा? ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना. काय आहे बघ, ड्रायव्हरचं काम आणि किचन मधलं काम सेम टू सेम आहे का नाही? अरे तू एक काम कर, उभा राहा. तू स्टेअरिंग कसं धरतोस? हे असं. बरोबर असं धरतोस. थोडं असं खाली करायचं म्हणजे झालं ताट. कळलं तुला? ताट असं धरायचं. काय असं धरायचं? गिअर कसा टाकतोस? ये या करेक्ट. हा बघ, असा खोबरा किसायचा, गाजर किसायचा, आला किसायचा, कळलं? असं किसायचा. मला सांग, हॉर्न कसा वाजवतोस? कसा? असे लाडू बनवायचे, पण आवाज नाही तोंडात काढायचा, नाही तर लाडू बसल तो. सगळं जमतं. मग. श्याम्या, मला तर वाटतं ना मास्टर शेफ मध्ये ह्याला घेतात का नाही बघ यावर. येतील. हे एवढे सगळे होणार? काय केलं? मग मी हे नोकरी सोडत नाही. आहे ना? ए थँक्यू मोर्या, थँक्यू श्याम्या. तुम्ही माझ्यातला आतला आचार्य शोधलात तुम्ही. आचार्य. आचार्य. मला माहितच नव्हतं माझ्या आत एक आचार्य लपलाय. फिक्स का मग? ह्यांना ऍडव्हान्स म्हणून टाकते, म्हणजे आतापासून कामाला लागतील हे. एक मिनिट. जमलं. 150 रुपये. हा, आतापासून कामाला लागा. अरे वा वा. ताई हा. उरलेलं आणलं ना तर ताटाला शोभा पण होय, होय, आणते. ओ दादा आता ताईला काही सांगू नका. आता आहे ना, हा हेल्पर आहे. जी काय ऑर्डर द्यायची ना ती त्याला सांगा. ए छोटो, ए छोटू. ए इकडे तिकडे काय पाहतो तू छोटो. अरुण इकडे इधर. साहब के लिए ना गर्मा गर्म थाली लेके आ. चल फट, चल निकल. बाकी असे जरा लगेच टोन बदलला. जरा थांब ना, मला रोल मध्ये तर घुसू दे वाचाड्या. अरे काय येडायच का रे हे? अरण्या, काय? आता हे तुला सहन करावं लागणार आहे. अरे पण तू डायरेक्ट हेल्पर. हेल्पर म्हणजे आता तू हेल्पर आहेस ना. हा बघ, आम्ही जरी मित्र असलो तर इथं कोण आहो आम्ही तुझे कस्टमर का नाही? तुला हे सहन करावाच लागल. मग आणि ताईची लाद बघितली का किती दांडगी आहे. ती जर तुझ्या मनक्यावर पडली ना, तुझा मनका तुझ्या बोंबीतून बाहेर येईल. तो हो करत बसशील मग. आम्हाला ताट्याला चल. कुठे कुणाला द्यायचं? तुला आपटू काय रे कातलावर? काय झालं? काय झालं? आता त्या ताटात जर गरम डाळ असती तर सगळा भासशील नाही तू. ताट कसा धरतात? त्या ताट ठेव, नीट ठेव. हा
इथं बापूच जेवणार आहे तुला मी इथं बसलोय ना पुढे जेवणार मी इथं ठेवशील अरे पहिला दिवस आहे. पहिला दिवस असून घाला एवढं काही अक्कल नाही तुला मला माहित ए, नाही ए, ए, छोटू ए छोटू आणि ह्याला ताट नको एक मिनिट हा, हा, तू सॉरी 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 बस तुम्ही बसा तिकडे हे बघा हे तुमच्या इकडे ठेव. हा, हे बघा. हे काय रे हा, हे ताट आहे हे ताटावर जे डाग पडलेले तो ते कोण तुझा बाप पुसील हा? ताट असा चमचम चमकला पाहिजे अरे, हाय ना साप ए साप साप काय हा? फडकं मार त्याच्यावर नाही तुझा शर्ट काढून त्याचा फडकं बनवून पुसायला लावेन मी अरे हो ना हा मार भडका मार हा ना मार चल उठून उठून येतात काय अरे माहिती? वा काम तर येत नाही हाऊस तर भलतीये हा. इंडोक कुठला भाजी आहे भाजी हा ना चल चल घेऊन ये पटकन हा आणतो आणतो काय आणतो द्यावाला माहिती काय माहिती बरं काय काय आणलंयस अ, बरं हा लिंबू कुठे ठेवशी हा, हे काय इकडे हा इकडे रे इकडे काय झालं इकडे या ऐशीच्या भावाने इथं लिंबू ठेवला होता इथं लिंबू ठेवशील अरे वाचारा काका ठेवणे तर बाहेर ठेव तो लिंबू आहे तो असला काय नसलं काय काय फरक पडतो वाचाड्या कशाला मारतो नीट सांग ना इकडे 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 काय नीट- नीट- नीट नीट सांगतो तुला नीट सांगतो काय ए छेटू हवा टायर मध्ये पाहिजे का टायरच्या आजूबाजूला पाहिजे ऑब्विसली टायरच्या आत पाहिजे मग निंबू ताटात पाहिजे का त्याच्या आजूबाजूला पाहिजे मग ठेव ताटात ठेव हा, ठेव नाही, नाही. तू ठेवतो बाबा अरे हो ठेवतो वाचा हा, मग ठेव आणि ए, श्श. पाणी कोण तुझ्या सासूचा यार आणेल का? अरे हा नाही यार ती लवकर येतो ना यार बीर काय काही हा, नाही रिव्हिजच धड नाही आहे अक्कल नाही काही नाही बिंडोक हा सावकाश सावकाश हा ठेव काय घाई करतोय बघा सॉरी सॉरी हे काय केलं सॉरी हे काय केलं रे सॉरी 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 ते इथं पाय अडकलं सॉरी 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 अडकलो ना मी तिकडे ओ ताई काय गंदी केली माझी ओ, माझी ताई! बॅग गंदी केली. काय झालं अरे वाचाडी मी दिलाय ती पाय ती मित्र म्हणून दिली आता कस्टमर म्हणून हे काय केलं याने? काय करायचं आता याच्या माफ करा इथं पाय अडकलं ते पाणी पहिला दिवस आहे त्यांचं सांभाळून घ्या बरं त्याला सांगा नजरेत गरिबियान छोटू आणि तो नजरेत गरिबियान नजरेत हा. हे अशी गरिबी आणतो तू छोटू कशा छोटू कशी गरिबी आहे श्याम्या कर मला श्याम्या हा? चला आपलं काय स्टेटस आहे यार म्हणजे आता हा हेल्पर माणूस ह्याच्यासोबत आपण राहायचा मी काय म्हणतो आपण याला आपल्या रूम मध्ये ठेवे की काढून टाकूया खरं तर काढून टाकलं पाहिजे हो ना मग एक तर तो घरी येणार तेव्हा त्याच्या अंगाला तेलाचा असा गंदा पटाकवा असेल ई, बरं तो कसा वक्ता बरं आहे अंगाला ते बेसन पीठ वगैरे लागलेलं असेल ते चादरीला पण लागेल बरं लोक काय म्हणतील काय? की तो मेसवर काम करतो आणि त्याच्या जीवावर आपण जगतोय म्हणून अरे ते एक वेळ चालेल रे काय आहे पण आपल्यासारख्या स्वाभिमानी लोकांना शोभेल का बरं असं? पण त्या स्वाभिमानी लायकी आहे का वाचाड दादा काय करतो दादा निम्म अरे कसला स्वाभिमानी श्याम्या ह्याच्याबरोबर राहायचं म्हणजे आता बरं वाटत नाही 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 आणि एक तर ट्रक विकून आहे ना नाचऱ्या बाईवर पैसे उडवले हा ना बरं ती बाई नव्हती नव्हतीच तो बाप्या होता माहिती आहे कसा बाईवर जर पैसे उडवलं नसतं तर चाललं असतं अरे कशाला बाई नाचऱ्या पोरीवर त्यानं पैसे उडवला जगातला पहिला माणूस आहे हा. माहिती? अरे वाचाड कशाला बोलता तुम्हीच का बोलता अरे माझं चुकत होतं तर तुम्ही सांगायचं ना तुम्ही भारी मजा घेत होता ना माझी अरे तुलाच बोलती हाऊस होती तरी हा बिचारा माणूस सांगत होता अरे नको रे तरी उडाव उडाव अरे पडलेल्या स्किटवर एवढे पैसे उडवत असतात का ए, भाजी बिजी वाढ आम्हाला काहीतरी आहे काय जेवण हा? आता लागलाय का नमस्कार 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 अरे नमस्कार दत्तू कसा आहेस अरे वाचाड्या, अरे पण मारला बा. हा कशाला मारतो मला वाचाड्या माननीय नगरसेवक दत्तू शेठ बोलायचं शेट हा नगर परिषदेत स्थायी समितीचा अध्यक्ष आहे मी दत्तू शेठ बोलायचं कळलं का शेट दत्तू शेट तू शेठ अरे, बापरे, दत्तू शेठ, नगरसेवक साहेब, वा 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 ओ ताई आहे बसा 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 हा, बघा दत्तू कोण शेठ आले आले ते. काकू नमस्कार पाया पड अयो पाय कुठं पडता आता आम्ही तुमच्या पाया पडला दत्तू शेट आले बसा ना बसा ए बारक्या पाणी आण ना हा, पाणी आणतो पाणी आणतो वा, हो, लय मोठं पाणी. हे घ्या पाणी पाणी घ्या तुझ्या बोटांना मध लागलाय पाण्यात बुडून आणतो ते अरे मग कसं आणायचं त्या बारक्याला पाणी नाही शिकवलं नाही काय नाही आणि कसं इथे ठेव मी दाखवतो तुला आता इकडे इथे ठेव ए बारके इथे ठेव ठेवतो बाबा हे बघ दत्तू शेट हा हे असं पकडायचं एकदम फिट बसतं हातात हे असं पकडायचं या 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 घ्या 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 घ्या
हे बघ हा हे तर ठेवायचं बरोबर अजिबात पाणी सांडत नाही कळलं काय आम्ही बघितलं म्हणजे दत्तू शेठ नगरसेवक झालं पण मूल काम विसरलेलं नाही आहेत. माझं ठीक आहे तुमच्या माणसाला सांगा ना बारके शिक जरा नाही 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 बेंडो घेतो त्याच्या मेंदूत किडे पडलेले आहेत हा काय हो सॅम्पल आहे हा काय काय नाही होऊ शकत तुमच्या नगरपालिकेत काम करतो काय कचऱ्याच्या गाडीवर नाही नाही आता जॉब प्रोफाईल आता मी हेल्परच आहे लगेच बदलायचं नाही ना सेटल द्यायच्यात होऊ दे मग पुढे बघू ए, तुला ड्रायव्हर म्हणून बोलवत नाही आहेत कचरा म्हणून बोलवत आहे नेमर राय हा तू डोळे ताणू नको तुझे डोळे काढून टाकी मी मोठ्या खेळीन त्याच्याने मी हे बघा ताई एक तर सर्व्हिस देत नाही पाणी सगळं सांडून टाकलं अरे किती माज किती आहे त्याच्यात त्यानं बायना दांड्या मारू दांड्या तुमच्यामुळे गप्पा बसलेलो आहे बरं का आम्ही नाही तर गेलो असतो आम्ही. पहिला दिवस आहे ना त्यांचा नाही नाही काय पहिला दिवस आहे हे बघा नेमन सांगतो तुम्हाला एक तर हा राहील नाही तर आम्ही राहतो नाही, असं सोडून नका द्या तुम्ही. असं नका करू तुम्ही. सोडून द्या तुम्ही. तुम्ही बसा ना. नको हा. केवढा आगाव आहे माहिती आहे मला सांगा ह्याच्या आयशीच्या घावन लिंबूचा बाहेर ठेवला होता मग आता ठेवायला पाहिजे का नाही आधी सर्व्हिस देता येत नाही 15-15 मिनिटं इथं बसून ठेवतो सर्व्हिस देता येत नाही काय काही दिलेलं नाही. दादा तुम्ही नका जाऊ नाही, तुम्ही नाही, बसा. नाही, प्लीज प्लीज मी हात जोडते बसा मी ह्यांना काढते बाहेर ऍडव्हान्स आत्ता काढा काढा. मगाशी दिलेला 200 रुपये ऍडव्हान्स काढा 150 रुपये दिले 200 कुठून देऊ तुमच्यामुळे 2 माणसं उठून चालले 200 रुपये काढा काढा म्हटलं ना घे पटकन हाय ते सगळे द्या चालू पण ऐकडनं दादा तुम्ही बसा बसा हो तुम्हीच कामावर लावला तुम्हीच काढताय मला काय नोकरीवर वाटाळे, आम्ही अरे कस्टमर म्हणून तुला कामावर काढलेला मित्र म्हणून तुला कामाला लावलेला होता का रे माणसा तुला चांगली नोकरी होती ती घालवलीच ना शेवटी पण तुम्हीच केलं ना वाचाड्यानं काय केला ए, आपला काहीतरी मी काय म्हणतो ऐक ना अरुण भाऊ निघ तू आता, आता. घरी निघ. घरी जाय हा. आणि आजच्या दिवस झोप तू नंतर दुसरीकडे रूम पाय रूम चल चल ताई ताईच्यावर जर राहू नको आता ओ ताई स्वीट वगैरे काय असेल तर त्या गाड्या हो, हो. हा. स्वीट पाहिजे तुम्हाला घरी या नाही बॅगा फेकल्या तुमच्या तुम्ही घरी या तुमच्या आता मी वरातच करतो या या, या. वा परफॉर्मन्स एकदम खास झालात पण असं वागतात मित्राशी असे मित्र जगात कोणालाही मिळू नयेत हीच प्रार्थना पण परफॉर्मन्स एकदम छान बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा छान चांगला होता विषय श्यामया तुझ्या परफॉर्मन्समध्ये ना बऱ्याचदा असा एक ओलावा असतो आज तो दिसतोय सुद्धा अरुण नेहमीप्रमाणे रंजक मोरे नेहमीच्याच थाटात दत्तू मस्त दिसतोयस तू झकास दिसतोस आणि तो फरक आमच्या लक्षात आला की पूर्वीच्या खानावळीच्या स्किटमधला बारक्या आणि तोच आता नगरसेवक स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष वगैरे तर तो फरक तू तुझ्या बॉडी लँग्वेजमधनं फार मस्त दाखवला वनिता मस्त श्रमेश छान मजा आली रंजक परफॉर्मन्स